नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज वार आहे शनिवार आणि ह्या दिवशी आम्ही करतो वालाचा खुडा। आज मी 4 माणसं लावलेला आहे वाल खोडण्यासाठी आणि आज आपण संध्याकाळचं 5 वाजेपर्यंत वाल खोडणार आहे आणि वालाचा लिलाव जवळपास 7:30 वाजता होतो आणि ह्या वालाच्या लिलावामध्ये दर हप्त्याला किती उत्पन्न होते हे तुम्हाला मी दाखवणार आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रोशन माळेकर आणि तुम्ही पाहत आहात रोशन ॲग्रो यूट्यूब चॅनल। चला तर तुम्हाला दाखवतो। हे बघा शेतकरी मित्रांनो, वालाच्या शेंगा खोडण्याचं काम आम्ही सकाळी 7 वाजता चालू केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि बाकीचे माणसं रोजाने लावलेले आहेत, बाकीचे घरचे माणसं आहेत। आणि ही माझी आजी आहे, तुम्ही या आजीला यूट्यूबवर तुम्ही पाहिलं आहे, बघितलं असेल, नसेल बघेल त्यांनी जाऊन बघावी, तिचा शेंडा मारण्याचा स्पेशल व्हिडिओ आहे। ही माझी वाईफ आहे आणि तिला ऊन लागते म्हणून मी टोपी देतो, हे बघा। हे काय करायचं आपल्याला, हे सगळ्या शेंगा खोडून आपल्याला घरी घेऊन जायचे आहेत आणि एका चटेवर किंवा बारदानावर आपण ते वतून घ्यायचे आहेत। हे बघा, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। चला आपण वालाच्या शेंगा निवडण्याचं काम करूया। निवडता मी तुम्हाला माझ्या भावांची ओळख करून देतो। हे बघा, वालाच्या शेंगा निवडण्यासाठी आम्ही 4 जण आहे। हे बघा, हा माझा लहान भाऊ आहे कृष्ण माळेकर, त्याच्यानंतर आहे साक्षी बेंडकोळी, त्याच्यानंतर आहे अनिल माळेकर। यांची मस्ती तुम्ही बघून घ्या। तो हंसों की दुनिया ओ है अफसाना ए मेरे दिल तो आएगा ये आया होगा। दिस इज द सिंगर अनिल माळेकर, बघू शकता तुम्ही कसे गाणे बोलून राहिला तो। साक्षी, काय वाल निवडून राहिले, कसं काय वाटते? कसं वाटतंय आणि खूप दमतो आम्ही वाल वाल निवडून माणसं दमते काय? हो मग कसं काय नाही, दमते? खुडायला त्रास होतो, निवडायला नाही एवढं काय वाटत। हां हां, निवडता आम्ही तर खूप वेळ बसत राहतो, त्याच्यामुळे आमच्या पायाशी दुखायला लागतात। त्याच्यामुळे आम्हाला असं फील होतं की आम्ही खूप जमलोय। असं 2-3 तासानंतर जर उठलो ना तर आम्हाला वाटतं आम्ही खूप जमलोय। त्याच्यामुळे साक्षी म्हणाले आता की आम्ही खूप जमतो वाल निवडून। हे बघा शेतकरी मित्रांनो, शेंगा निवडण्याचं काम आपल्याला कसं करायचं मी तुम्हाला सांगतो। आपल्याला सर्वप्रथम जे दाणेदार असलेल्या शेंगा आहे त्या शेंगा आपल्याला बाजूला करायच्या आहे। त्याच्यानंतर सफेद पडलेल्या शेंगा ते सुद्धा वेगळे करायच्या आहेत आणि बाजूला करायच्या आहेत। आणि त्याच्यानंतर आपल्याला मोंढा माल काढायचे आहेत। अशा प्रकारे आपल्या शेंगा निवडण्याचं काम करायचं आहे, तुम्ही बघू शकता। शेंगा निवडून झाल्यानंतर आपल्याला पोते भरायचं काम करायचं आहे। एका पोत्यामध्ये जवळपास 6 जाळ्या बसतात। 6 जाळ्या बसल्या म्हणजे त्याचं वजन जवळपास 60-65 किलोचा एक पोता तयार होतो। अशा प्रकारे आपल्याला सगळे पोती भरून घ्यायचे आहेत, व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे। हे बघा, 3 आणि 3 जवळपास, आणि हा एक धरून 7 पोती आम्ही भरलेले आहेत। गाडी पण आलेली आहे, गाडी लोड करायची आहे। गाडी लोड झाल्यानंतर आपल्याला माल घेऊन मार्केटला जायचं आहे। पाया पडून घेतो ना। हे बघा शेतकरी मित्रांनो, संध्याकाळी 7 वाजलेले आहेत आणि आत्ताच पोचलो आम्ही मार्केटला। गाडी खाली होत आहे। आता पोते आपल्याला इथं थप्प्या लावायच्या, त्याच्यानंतर इथं लिलाव चालू होईल। हे बघा, भरमसाठ मार्केटमध्ये गर्दी असते आणि आपला माल जर संत ज्ञानेश्वर व्हेजिटेबल कंपनी याच्यामध्ये लागतो। लेबल पण घेतलेलं आहे। आता तुम्ही पुढं फक्त बघतच राहा। नाव पुकारल्यानंतर आपल्याला इथनं पैसे घ्यायचे आहेत। हे बघा, आपल्याला पैसे मिळाले आहेत। किती पैसे मिळाले मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही ही पावती बघून घ्या। 4820 आणि दुसरी पण पावती तुम्ही बघून घ्या। आता ह्या पावतीवर 6420 आपला टोटल माल निघाला 5 क्विंटल। बाजारभाव मिळाला 2250 आणि मला मिळाले दर हप्त्याला 11240।
आणि वालाचा खुडा महिन्यात 4 वेळा होतो. आपण कमीत कमी धरू 6,000 गुणिले 4 म्हणजे महिन्याला 24,000 रुपये